बॉस 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 संपलं आणि माणसाला पाठवू नको सर हे ना चालू करू दे मी जावर इथे चालताना हो आशिष सर करा एक मॅच करणार तू तरी वाटच्यावरती लिहून ठेवायचं एकदम. पहिल्याच बॉल वरती संधी क्रिएट केली परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती दोन धावा आल्या पहिल्या बॉल वरती मात्र 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती 2 दादा ओ दादा गाडीत होतं काढलेलं कुठं गाडीत होतं ना दादा बाजूला ना तुझ्या बाजूला बसतोय आता मी हे भरलेलं आहे गाडीत आहे ऐका ऐका सर 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 ऐका ना गाडीत आहे हो हो अप्पर कट परंतु चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये गाडीत आहेत गाडीतल्या गाड्या ना मागे चौकार आलाय 4 धावा. शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे उंच पुरा गेलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय जज करण्याचा प्रयत्न फिकी जरूर चांगली आहे तिथे आपण पाहायला गेलं तर आणखी 2 धावा ऍड होतील. बॉल सीमारेषेच्या पार जातोय षटकार येत असताना 6 धावा. अमोल मस्कर आणि अमोलच्या प्रत्येक विकेट मागे अमित मस्कर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेट मागे अमित मस्कर यांच्याकडनं अमोलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता फुल करण्याचा प्रयत्न कॅचचा कॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र तिथे आपण पाहिलं तर 200 रुपये प्राप्त केलेत अमोल मस्करने. अमित यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं होतं. जर अमोलने विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना मात्र अमोल ओहो पायावरती हातळलाय.
एक सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. बॅट्समन कोण आला नवीन? अकुट टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे एक धाव सिंगल. एकोणपन्नास मॅच येतात. एकच बुक सांगा 40 इनिंग वाला. पुरल तो मला. हो 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 सावकाश सावकाश. विनाशकारी. जावई नावा पैसे. मेवण्यांना. हो जबरदस्त फटका समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिले. टक असा आवाज आला. आहे आहे बॉल भेटला. ओव्हर झाली 2 ओव्हर 26 रन. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव सिंगल. आला नाही कामाया ना धामाया. अमोल मला लागतो. नाही कामाला धामा. दर महिन्याला फिरायला निघतात. सुनील आहेत गोळ्यांची स्ट्राईकवर. टीमची धावसंख्या 26. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. लोअर फुल टॉस बॉल आणि बरोबर काय घडलंय यष्ट्या वाकवल्यात. ऑफस्टिक पूर्णपणे वाकवली आहे. मोठा धक्का लागतोय. पहिल्याच बॉलवरती सुनील याने विकेट प्राप्त केली आहे. राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅट्समन. हे राजेश गोशेटवाडी टीम सध्या नाही का एंट्री? गोशेटवाडी. फ्लिप करण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या भरपूर बाहेर. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव. ओ इथे नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो +1 म्हणजे टोटल 2. टीमची धावसंख्या 29. गट समाप्त झाल्यानंतर टोटल 7 मॅचेस आहेत. समजला बॉस. टायमिंगच्या बंधनात सर्व करायचं. काही नाही तरी आपण
मग तुम्ही कोण अभि लव सर सांगते लव सर बोलतात की 4 ओव्हरची करता येईल. सगळे 3 ओव्हरचे आहेत ना इथून. फायनल फायनल चांगली आहे. फायनल 2लाच कापली पाहिजे 3ला घरी लगेच संध्याकाळची मॅच देऊन आहे. बघा सर्व मॅचेस या 3 षटकांचे आहेत. इथून सगळ्या मॅचेस या 3 षटकांच्या फायनल पर्यंत आताच निर्णय झालाय. ओ जबरदस्त फटका अगदी लांब लचक खेचलाय षटकार. महेशने मारला ना. बघा 6 टीम वरती येतील आणि 6 टीम वरती आल्यानंतर त्यांच्यामध्ये 3 मॅचेस होतील आणि 3 मॅच झाल्यानंतर एक चिठ्ठी होईल. चिठ्ठीतून एक टीम डायरेक्ट फायनलला जाईल आणि ज्या 2 टीम राहतील त्याच्यामध्ये सेमी होईल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो ज्या चिठ्ठीमधून जो संघ वरती गेला होता त्याच्याबरोबर फायनल होईल. आणि 3 षटकांच्या मॅचेस असतील याची दक्षता घ्या. त्यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फ्लिप केला हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. तिथे फक्त आणि फक्त एक धाव. एक रन दुसरीला आऊट. राजेश न्यू बॅट्समन हो ना. राजेशच बोललो भाऊ मी. राजेश माघारी जात असताना कोण आहे. रमेश. बघा महेश, सुरेश, रमेश, राजेश अगदी यमक नाव. 40 रन मारल्या. आणि गावची तिसरी टीम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळते. ओ हो वाडा कॅच. प्रयत्न चांगला होता मिड ऑफ मध्ये. प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. परंतु जबरदस्त एफर्ट्स वापरलेत. झोकून दिलं होतं पूर्णपणे परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. कॅच झाली ड्रॉप. टीमची धावसंख्या मात्र जाऊन झाली 42. विजयासाठी 18 चेंडू 43चं लक्ष. आता टॉस घेऊयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर येराड स्पोर्ट्स येराड आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभारगाव 11. नेक्स्ट मॅच टॉससाठी या लगेच. येराड स्पोर्ट्स येराड आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभारगाव 11. चला टॉससाठी या. वळूया टॉस कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. कुंभारगाव 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये येराड स्पोर्ट्स येराड. येराडचा कॉल असेल हेड टेल. टॉस जिंकलाय टेल आलाय. कुंभारगाव 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय. फिल्डिंग घेईन फिल्ड. गोलंदाजीचा निर्णय घ्याल. कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. चॅम्पियन ट्रॉफीची उत्सुकता प्रत्येकाला असते. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीची कशा पद्धतीने पाहताय. ते दरवेळेचं नियोजन चांगलंच असतं. बघूया आता याच्यात काय जिंकले तर.
टॉस जिंकल्याचा तुमचा काय निर्णय होता? आमचा पण बॅटिंग घेण्याचा निर्णय होता. बॅटिंग पाहिजे होती तीच मिळाली आहे. कुठेपर्यंत मजल मारल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही 3 ओव्हरचा गेम आहे. 18 बॉलमध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विनंती करेन आपण बोलूया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकलाय कुंभारगाव 11 संघाने गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केला येराड स्पोर्ट्स संघाला बॅटिंगसाठी. बोलूया मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते. संतोष देसाई आणि महेश. ओहो, पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. लाऊड अपील आहे आणि पंच तेच सांगतायत की थोडासा डीप होता, थोडासा खालती राहिला हा बॉल. हा देखील बॉल चांगला टप्पा रिलीज केलाय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. समोर दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि तिथे विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का लागतोय काळगाव संघाला. जावं लागेल माघारी सचिन यांना. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच. समोर फटका सजवण्याचा प्रयत्न. मिड ऑन तैनात आहे. कॉलिंग नाहीये, कॉलिंग नाहीये. रन कंप्लीट झाली असती परंतु कॉलच दिला नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज.
डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल नक्कीच. उडवली ना त्याने ते बघ ना. हातान धरली ना पण खाली टाकायला लागतं बेल ती हातान धरली आणि परत लावली टाकू दे नंतर बोलतील पुन्हा नंतर बाप्पा, माझ्या अर्धा टाइम हातच गेलो असतो तिकडे आणि बेल पण खाली मारून. बारावा त्यांचा कोण नाही आणि पोळा असतो भाऊ. जाऊ दे आता तसे 42 जावा तुम्हाला अवघड. आता सचिन बी हाऊस 12 चेंडू आणि करायचे आहेत अजूनही 40 धावा. सचिन शिकरे मॅच झाल्यानंतर पुन्हा माझ्याशी संपर्क साधा. बोल ना मित्र माझा तो त्याला जरा आनंद देईल ना त्याला मला आवडेल माहिती. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. मोठ्या फटक्यासाठी लॉफ केलाय बॉलला. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. सिनियर आहे ना डॉक्टर टाकले फास्ट घ्या थोडस क्रिकेट. फास्ट क्रिकेट खेळायचंय. या टोपीवाला सांग बाजला हो शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅचेसचा कॉल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. हो लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना मात्र पाहायला मिळतंय. जास्त काही मिळत नाहीये. सिंगल डबलने मात्र मॅच सुरू आहे. जिथे आपण बघितलं गेलं तर 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 8 या धावसंख्येवरती 3 विकेट काळगाव संघाने मात्र गमावल्यात. 9 चेंडू आता मात्र करायचे आहेत. 35 धावा. तारीख किती आहे 26 जानेवारीला पारला कुठला असता मोबाईल कुठला असता एक तर आधी पनवत्या लागल्या मग नियोजनाचा बादशाह बोलतो शिवा दादा बॉस कमेंट आले कालचा व्हिडिओ येईल संध्याकाळच्या आत झोपल्यावर ना बसता फोन आले सकाळी फटका बसलाय. रोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. तिथे आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक धावफलकावरती मात्र जरूर ऍड होते. 7 बॉल आता 34 करायचे. 7 चेंडू 34 अशक्य असं आव्हान. परंतु इथून जर हात खोलले तर कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो आणि तेच करावं लागेल. मॅचला सुरुवात करायची. थोडंसं स्पीड अप ठेव. लॉफ केलाय बॉलला. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. कॅचेसचा कॉल. वॉट अ कॅच. अप्रतिम असा झेल पकडलाय. काय क्षेत्ररक्षण राहिलंय या क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त.
6 बॉल 34 करायच्या. फास्ट घ्या थोडस. ज्युनियर आकाश मगाशी ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली होती ना, अगदी डिफेंड केले होत्या रन्स. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. जास्त काही मिळणार नाहीये. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. चला बॉलची पूर्तता करा. तिथे बॉल जवळच आहे. प्लीज कोणाला सांगू? सळवे टीम. कोण आहे पण तो? लवसर हो लवसर. तिकडे बॉल गेले बघा ना, तो आणा ना. जवळच आहे, कोणी गेला नाही. चांगले दुसरे काय करणार. वाईट बॉल. अरे नाही तरी. ओ जबरदस्त फटका आहे. काय जबरदस्त फटका खेचलाय आणि अगदी पाहत राहिले क्षेत्ररक्षक. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 7 धावांसाठी षटकार. 3 बॉल आणि 24. ते कुत्रा आका दिवस झोपलेला असता. ते उठतात का आका दिवस झोपलेला असतात. नाईटला असतात ते कुठं काम. परफेक्ट कान शाबूत आहे. हो आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. आता काय आला. 2 बॉल आणि आता 23 करायचे आहेत. अपरकट कव्हर रिझन मध्ये खेळलेला फटका. जास्त काही मिळणार नाही. एका धाब्यावरती समाधान मानले. औपचारिकता शिल्लक. चला टीम येराड स्पोर्ट्स येराड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुंभारगाव 11. टॉस जिंकलाय कुंभारगाव 11 संघाने. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. तर मॅच लगेच सुरुवात होईल. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. आणि इथे सामना जिंकलाय तो म्हणजे टीम NCC वाटोळे या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. चला विनंती करेन येराड स्पोर्ट्स येराड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुंभारगाव 11 टॉस जिंक